दादा विरुद्ध दादा सामना हा घासून होता का? तर हो, हा सामना घासून होता. एक दादा म्हणाले, "गल्लीतला दादा राज्याच्या दादाचं काय वाकडं करणार?" दुसऱ्या दादाने उत्तर दिलं नाही. त्याने डायरेक्ट निकाल लावला आणि हा निकाल असा लागला, की सर्वांचं लक्ष पिंपरी चिंचवडच्या निकालाकडे लागून राहिलं. पिंपरी चिंचवड महापालिकेचा निकाल हा आकड्यामध्ये पाहिला तर तो अजित पवारांसाठी राजकीय धक्का आहे आणि भाजपसाठी सत्तेची घोषणा आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 128 जागा आहेत. या 128 जागापैकी भाजपने तब्बल 84 जागा जिंकल्या हे स्पष्ट बहुमतात मिळालेलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला केवळ 36 जागावर समाधान मानावं लागलं आहे. शरद पवार गटाला एकही जागा मिळालेली नाही. तर शिवसेना शिंदे गटाला 7 जागा निवडून आल्या आहेत. हे आकडे स्वतःच सगळं बोलून जातात. तर ठाकरे गटाची एकही जागा निवडून आलेली नाही. अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार सभेमध्ये म्हणत होते, की येथे आमचाच महापौर बसेल. पण निकालानंतर वास्तव असं आहे, की भाजप एकट्याच्या बळावर महापौर बसवण्याच्या स्थितीत आहे आणि अजित पवारांचा गट सत्तेपासून कोसो दूर आहे. या निकालामागे एक प्रमुख कारण आहे. महेश लांडगे. अजित पवारांनी प्रचारात महेश लांडगे यांच्यावर थेट टीका केली. तो गल्लीतला दादा आहे, असं वक्तव्य अजितदादांनी केलं होतं. पण आकडे सांगतात, की गल्लीतल्या दादाने राज्याच्या दादाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत केलं. 84 विरुद्ध 36 हा फक्त आकड्यांचा फरक नाही, हा नेत्याचा फरक आहे. महेश लांडगे यांनी निवडणूक फक्त पक्षाच्या चिन्हावर नाही, तर स्थानिक विश्वासावर जिंकली. पिंपरी चिंचवडकरांनी ठरवलं, की दिल्ली, मुंबईत बसून राजकारण करणाऱ्यापेक्षा आपल्यात राहून काम करणारा नेता महत्त्वाचा आहे. अजित पवारांची चूक कुठे झाली? पहिली चूक ही निवडणूक त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेचा विषय बनवला. दुसरी चूक आक्रमक भाषा, वैयक्तिक टीका आणि दादागिरीचा सूर आणि तिसरा सर्वात मोठी चूक स्थानिक नेत्याला कमी लेखणं. महेश लांडगे यांना कमी लेखण्याचा परिणाम आज आकड्यामध्ये दिसतोय. भाजप 84 जागा, अजित पवार गट 36 जागा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर म्हटलं, पिंपरी चिंचवडकरांनी आम्हाला छप्पर फाडके पाठिंबा दिला. हा पाठिंबा भाजपला मिळाला, पण त्याचवेळी तो अजित पवारांना दिलेला इशाराही आहे. पिंपरी चिंचवडकरांचा हा निकाल स्पष्ट सांगतो. नाव मोठं असणं पुरेसं नाही, अनुभव पुरेसा नाही, फक्त दादा म्हणून चालत नाही. तो जमिनीवर काम करतो, तोच सत्तेत जातो. आज अजित पवारांच्या घड्याळाचे काटे पिंपरी चिंचवडमध्ये उलटे फिरले आहेत आणि दुसरीकडं महेश लांडगे हे भविष्यातील मोठे नेते म्हणून उभे राहिले आहेत. म्हणूनच पिंपरी चिंचवडकरांचा हा निकाल फक्त महापालिकेपुरता मर्यादित नाही. तो अजित पवारांच्या राजकारणाला दिलेला सर्वात मोठा इशारा आहे. अजित पवारांनी शरद पवार यांच्यासोबत युती करून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपलाच महापौर बसणार असा ठाम विश्वास दाखवला होता. पण पिंपरी चिंचवडसह पुण्यामध्ये देखील अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे. चक्क पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या वाटेला एकही जागा आलेली नाही. त्यामुळे यातून स्पष्ट दिसत आहे, शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकत्र आलेल्या लोकांना पटलेलं नाही. त्याचबरोबर उघडपणे व सत्तेत आणि अजित पवार हे भाजपसोबत, पण खाली भाजपच्याच विरोधात अजित पवार बोलताना दिसले. याचा फटका अजित पवारांना पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेमध्ये बसलेला आहे, दिसत आहे. लवकरच पिंपरी चिंचवड मध्ये त्याचबरोबर पुणे महापालिकेमध्ये भाजपचे महापौर आपला पदभार स्वीकारतील. पण अशी देखील चर्चा आहे, की भाजप आता कोणत्या आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला महापौरपद देतं. तर पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना कमी जागा निवडून येण्याचं काय कारण आहे, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.